हाय, मी वैजंती जाधव. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी उठल्या उठल्या आई म्हणली हा भोपळा खूप निबर होत आहे आणि लवकर भाजी करून घे. मग मी उठल्या उठल्या पहिलं काम केलं, एक चाकू घेतला आणि याने आपले भोपळे कट करून घेतले. पहा किती सुंदर वेल आलेला आहे आपला. फक्त 1 महिना झाला होता याला लावून आणि याला 2 मोठे मोठे भोपळे लागलेले आहेत आणि आज आपण त्या दोन्ही भोपळ्यांची भाजी बनवणार आहोत, ते पण चुलीवरती. हा पहिला भोपळा मी तोडलेला आहे आणि आता दुसरा भोपळा मी तोडत आहे. हा थोडासा छोटा आहे, परंतु हा पण आपण लगेच घेणार आहोत कारण भोपळ्याची साईज ही खूप लवकर लवकर वाढत असते. मग आपण दोन्ही भोपळे आता तोडून घेतलेले आहेत. हे पहा, वरून हे भोपळा थोडासा निब्बर वाटत आहे, परंतु कट केल्यानंतर हा खूपच कोवळा निघालेला आहे. इथं मी आता कढईमध्ये दोन्ही भोपळे ठेवलेले आहेत आणि आता पाणी टाकून हे दोन्ही भोपळे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर पहा, आता मी तुम्हाला भोपळा चिरून दाखवते. तर आतून हा भोपळा खूप मऊ आहे, यामध्ये बी मोठं झालेलं नाही आणि हे पाहू शकता तुम्ही, भोपळा कवळा आहे. आता मी फटाफट सगळा भोपळा चिरून घेणार आहे आणि तुम्हाला हे सांगायचं मी कधीच विसरत नाही की आपल्या शेतातील सर्व माळवं हे ऑर्गॅनिक असतं आणि ऑर्गॅनिक खाल्ल्याने आपलं शरीर प्रकृती खूप सुंदर राहत असते. तुम्ही पण सर्वजण खा, प्या, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर असेच नवीन नवीन आपण व्हिडिओ बनवत असतो. आपल्या शेतामधले जे काही माळवं आहे आईने लावलेलं त्यावरतीच आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि हा माझा भोपळा पूर्ण चिरून झालेला आहे आणि आता मी इथं भोपळ्यासाठी लसूण वाटत आहे. तर पहा, लसूण वाटून घेतलेला आहे मी आता आणि चुलीवर इकडं जाळ लावायचं आहे. आता जाळ लावायचा आहे आणि आपण त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि खाली जाळ लावलेला आहे. कढई थोडीशी जाड आहे, तापायला वेळ लागतो आणि त्यामध्ये आता आपण कढई तापल्यानंतर तेल टाकणार आहोत. तेल थोडंसं कमीच वापरायचं असतं कारण तेलामुळे आपल्या शरीराला काही हानिकारक तेलामध्ये हे असतं, त्यामुळे तेल थोडंसं कमी खायचं असतं. आणि आता इथं मोहऱ्या, जिरे टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपण लसूण टाकणार आहे. तर कांदा, टोमॅटो काहीच न वापरता मी खूप आईची रेसिपी आहे ही, खूप टेस्टी लागते. तर लसूण आपला लाल झाल्यानंतर डायरेक्ट मी हा एसूर टाकलेला आहे, जो की माझ्या आजीने बनवलेला आहे. तर हे आपण भोपळा सगळा टाकलेला आहे त्यामध्ये आणि आता हे भोपळा आपण त्या तेलामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, इथं मिक्स झालेला आहे सगळा भोपळा आणि आता झाकण ठेवून त्यावरती आपल्याला थोड्या वेळची वाफवू द्यायचं आहे. त्या अगोदर त्यावरती मीठ टाकून द्यायचं आहे. आणि इथं हे पहा, मी तुम्हाला हे एसूरबद्दल थोडंसं सांगते. हा एसूर माझ्या आईच्या आईने म्हणजे माझ्या आजीने बनवलेला आहे आणि ती खूप एक्सपर्ट म्हटलं तरी चालेल एसूर बनवण्यात. आणि हा एसूर जर तुम्ही यूज केला, तुम्ही कितीही कमी तेल यूज केलं भाजीमध्ये, तर तुमची भाजी एकदम तेल अशी लाल होणार आहे. आणि नॉनव्हेजमध्ये तर हा एसूर वापरलं की तुम्हाला कुठला मसाला पण टाकायची गरज नाही. आमच्या घरी नेहमी आमची आजी बनवून देत असते तो एसूर. तर इथं तोपर्यंत आपला भोपळा शिजत आहे, तोपर्यंत मी सोन्याला पाणी ठेवते. त्याला खूप तहान लागली होती आणि तो पाणी पित आहे आता. आणि आपण एक वेळेस उपाशी राहिलं तर चालतं, पण यांना उपाशी किंवा यांना तहान लागली असेल तर पाणी पाजवणं हे आपलं पहिल्यांदा कर्तव्य आहे. तर कधीही मी जेवणा अगोदर यांना पाणी, नंतर काहीतरी खायला देत असते आणि नंतर जेवण करत असते. त्यामुळे आपले भोपळा शिजेपर्यंत आपण यांना पाणी वैरण केलेलं आहे. आणि आपलं हे पपईचं झाड आहे, तर त्याला पपई लागलेले आहेत आणि हे सोन्याला टाकली मी ज्वारीची वैरण खाण्यासाठी. चला मग आता आपण आपल्या भोपळ्याकडे जाऊया. इथं बसलेला आहे आमचा मोन्या आणि आपला भोपळा आता शिजत आलेला आहे. सगळा जाळ चुलीचा विजलेला आहे मी येईपर्यंत. तर भोपळा आपला शिजला आहे, परंतु आपल्याला थोडंसं भोपळा पातळ करायचा, त्यामुळे त्याला थोडंसं जास्त शिजवावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं त्याला स्मॅश केल्यानंतर ते एकजीव होईल आणि भोपळा छान होईल. तर पहा, ही माझ्या आईची रेसिपी आहे जी की अमेझिंग आहे. तर पहा, आपण एकदा चेक केला आहे भोपळा आणि तो शिजला नाही आणखीन. मग आता आपण तोपर्यंत सोले वाटत घेणार आहोत. सोले थोडेसे मोठे, म्हणजे
खूप बारीक वाटायचं नाही. आणि सोले वाटून झाल्यानंतर आपण डबल एकदा भोपळा चेक करणार आहोत. पहा, आपण किती थोडंसंच तेल टाकलं होतं, तर साईडने किती तेल दिसत आहे. आणखीन आपल्याला पुढे तेल दिसणार आहे या भाजीमध्ये. तर इथं आपण भोपळा हलवून घेतलेला आहे एक वेळेस आणि त्यामध्ये कूट टाकून ते सगळं मिक्स करायचं आहे छान. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडं त्या उलटण्याने किंवा झारण्याने आपलं भोपळा मॅश करून घ्यायचा आहे, कारण तो एकजीव होईल आणि चवीला अप्रतिम लागेल. तर आपला भोपळा हा छान आता शिजलेला आहे. आता पाणी टाकूया, थोडं एक उकळी फुटून द्यायची आहे त्याला. आणि मस्त हा वास तर खूप सुंदर येत आहे आणि खूप टेस्टी पण लागत आहे. आणि आता भोपळा आपला तयार झालेला आहे वाढण्यासाठी. तर ते वरती झाकण जे आपण ठेवलं होतं त्यावरतीच मी त्यामध्येच भोपळा मी इथं काढून घेतलेला आहे. तर अशीच नवनवीन शेतातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता हा भोपळा मी आतमध्ये पप्पांना देऊन येते. तोपर्यंत तुम्ही खा, प्या, मस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.